तुम्हाला पण सतत पिंपल्स येत राहतात का? पिंपल्स काय येतात बरं? पिंपल्स येऊ नये म्हणून काय करावं? असे अनेक प्रश्न तुम्हाला सुद्धा रोज पडत असतील, हो ना? चला ह्याचीच उत्तरं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पिरियड्समुळे पिंपल्स येणं हे खूप कॉमन असतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण बदलती जीवनशैली, वातावरणातील बदल आणि प्रदूषणाचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचेचं नुकसान होत असतं. पण काही जणांना बाहेर न जाता सुद्धा घरच्या घरी बसून सुद्धा पिंपल्सचा सामना करावा लागतो. बाहेर गेल्यानंतर धूळ आणि प्रदूषणामुळे पिंपल्स येतात, पण घरी राहून सुद्धा पिंपल्स येतात. ह्याची कारणं कोणती आहेत? चला पाहूयात. नंबर 1, हॉर्मोनल बदल. शरीरात अनेक हॉर्मोनल बदल होत असतात. शरीरातील अँड्रोजन पातळी वाढल्यानंतर तुमच्या शरीरावर हॉर्मोनल ॲक्ने दिसू लागतं. तसंच सिबमची निर्मिती जास्त होण्यामागेही हेच कारण असतं, जे पिंपल्ससाठी कारणीभूत ठरतं. स्त्रियांकरता साधारणतः हॉर्मोनल बदल हे त्यांच्या पाळीच्या दिवसांमध्ये जास्त दिसून येतो. दुसरं, पोट साफ नसेल तर ही समस्या जास्त होते. घरी बसल्यामुळे अनेकांची पुरेशी हालचाल होताना दिसत नाही, त्यामुळे खाल्लेलं जे अन्न आहे ते व्यवस्थित पचत नाही. परिणामी शरीरातील घातक नको असलेले पदार्थ सुद्धा शरीराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्वचेतून पिंपल्सच्या माध्यमातून शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर पडताना दिसतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित नसेल तर पिंपल्स येणारच हे ठरलंय. तिसरं, केमिकल्स युक्त क्रीम्सचा वापर करणं. आजकाल मुलींना मेकअप करायला खूप आवडतं, त्यामुळे वेगवेगळे फेअरनेस क्रीम आणि स्टेरॉइड्स असलेले क्रीम्स चेहऱ्यावरती अप्लाय केले जातात. या स्टेरॉइड्स औषधांचा ना एक परिणाम म्हणून त्वचा पांढरी होते, ती गोरी होत नाही. या क्रीममुळे पिंपल्स येण्याची शक्यता डबल होते. केमिकल्स त्वचेवर सूट न झाल्यामुळे सुद्धा अख्खा तुमचा चेहरा पिंपल्सने भरून जाऊ शकतोय. त्यामुळे क्रीम्स वापरताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. चौथा, आहारातील बदल. तिखट, चमचमीत, मसालेदार, तळलेले पदार्थ वारंवार खाल्ल्याने पिंपल्स येऊ लागतात. त्यासाठी आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश करून घ्या. संत्री, द्राक्ष या फळांचा आहारामध्ये समावेश असायलाच हवाय. नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, दही दिवसातून एकदा तरी तुमच्या डाएटमध्ये ॲड केलं ना तर तुमची त्वचा नॅचरली उजळ दिसेल. लक्षात असू द्या, जितकी तुमची बॉडी डिहायड्रेट होणार तितका तुमचा चेहरा हा डल दिसू लागतो आणि परिणामी पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. पाचवं, चेहरा नीट स्वच्छ न करणं. आता ही ना खूप मोठी चूक आपल्यापैकी ऑलमोस्ट बरेच लोक करतात. जरी तुम्ही दिवसभर मेकअप करत असाल किंवा घरीच आहात दिवसभर आणि चेहऱ्याला काहीच लावलेलं नाहीये ना, तरी सुद्धा रात्री झोपताना चेहरा नीट धुवून झोपणं फार गरजेचं आहे. यामुळे तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त स्किन प्रॉब्लेम्सला आपोआप दूर ठेवू शकता. सो हे काही महत्त्वाची कारणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली, ज्यामुळे पिंपल्स सतत येऊ लागतात, चेहरा खराब दिसू लागतो. जर तुम्हाला पिंपल्सपासून सुटका हवी असेल तर ह्या काही चुका तुम्ही नक्कीच डेली रुटीनमध्ये टाळू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.